मात्र ठाणे गाजलेला मतदारसंघ बहुचर्चित लढत या ठिकाणी झाली। एकनाथ शिंदे आणि केदार दिघे यांच्यामधली ही लढत फैसला की शिवसेना नेमकी कोणाची, कारण ठाण्यामध्ये शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता देखील मिळाली होती आणि म्हणूनच ठाण्याची ही लढत अतिशय रंगतदार। शिवसेना नेमकी कोणाची, शिंदेंची की ठाकरेंची, याचा फैसला आज होणार जरी असला तरी आपण बघतोय की ठाण्यातील वागळे इस्टेट या मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तर याआधी आलेले एक्झिट पोल कल सुद्धा आपण बघितलेले होते, त्यामुळे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागलेले आहे। मात्र अधिकाऱ्यांना देखील त्यांचं ओळखपत्र बघूनच आतमध्ये सोडलं जातंय। संपूर्ण खबरदारी या ठिकाणी सध्या पोलिसांकडून घेतली जाते, हे सध्या बघायला मिळतंय आणि याचा संपूर्ण आढावा आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी घेतलाय। निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासातच लागणार आहे। अवघ्या काही तासातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण सध्या ठाण्यातील हाय प्रोफाईल आपण जर का म्हणायला गेलो तर ती लढत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केदार दिघे। आपण त्याच मतमोजणी केंद्राबाहेर आहोत, ज्या ठिकाणी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि आजच्याच दिवसात हे समजणार आहे की नेमकी शिवसेना कोणाची। याआधी शिवसेना नेमकी कोणाची याचा खटला जो आहे तो सुप्रीम कोर्टातही चालला, विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनातही चालला। मात्र आज नेमकी शिवसेना कोणाची याचा फैसला जो आहे तो होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केदार दिघे यांच्यातली जी लढत आहे त्याच्यात त्या दोघांमधलीची लढत जी होणार आहे त्याची आज मतमोजणी जी आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्याच मतमोजणी केंद्रावर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात केला गेलेला आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल, तत्पूर्वी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केलेला आहे। कोणत्याही अनोळखी माणसाला आतमध्ये प्रवेश दिला जात नाही। इतकंच नाही तर जे अधिकारी आहेत मतमोजणी केंद्रावरती येणारे आहेत, जे मतमोजणी करणार आहेत त्या अधिकाऱ्यांना देखील त्यांची तपासणी करूनच त्यांची ओळखपत्र पाहूनच आतमध्ये सोडलं जातं। इतका कडेकोट पोलीस बंदोबस्त या मतमोजणी केंद्राबाहेर केला गेलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात केला गेलेला आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मतमोजणी केंद्रावरती येतील आणि थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल। कॅमेरामॅन नितीन खरासह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही ठाणे।